पुढच्या आठवड्यामध्ये सभापती निवडी ह्या जिल्हा परिषदेत होणार आहेत आणि या सभापती निवडीमध्ये सुद्धा अनेक ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक झाली, त्याच्यामध्ये साधारण 30 सदस्य महाविकास आघाडीचे होते आणि त्याच्याबरोबर 6 सदस्य राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार होते. पण ऐन वेळेला संजय काका पाटील यांचे 2 सदस्य हे महायुतीबरोबर गेले आणि त्यामुळं गोंधळ झाला. आता त्याच्यामध्ये आणखीन एक थेरी अशी येते की पृथ्वीराज देशमुखचे भाजपचे नेते आहेत ते सुहास बाबर आहेत आणि आमदार रोहित पाटील यांची एक गुप्त चर्चा झालेली होती आणि त्यासाठी शीतल बाबर हे जर जिल्हा परिषद अध्यक्षपदाला उभार असतील तर रोहित पाटील गट मदत करणार का अशी एक अप्रत्यक्ष चर्चा झालेली होती. आणि त्यावेळेला सुद्धा जर शीतल बाबर या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभारल्या असत्या, या सगळ्या गोष्टीला आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि आता भाजप अतिशय सावध झालेलं आहे, त्यामुळे भाजप सुद्धा सभापती निवडीमध्ये काय खेळी करणार, कोण कोणाला भेटणार, काय करणार, या सगळ्या गोष्टी आहेत. शिवसेना फुटली तर सुहास बाबर काय निर्णय घेणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे नेमकं काय निर्णय घेणार, आणि जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील नेमकं कोणाला संधी देणार आणि नेमकं काय फोडाफोडी होणार. नमस्कार, मी हनुमान मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची निवड नुकतीच झाली. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी जयंत पाटील गटाच्या संगीता पाटील यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. आणि अतिशय चुरशीच्या आणि वादळी ठरलेल्या या निवडणुकीमध्ये जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या जोडीनं, यांच्या त्रिकुटानं बाजी मारली. आणि याच्यामध्ये शिवसेनेचे 2 सदस्य आहेत, एक जयदीप भोसले गटनेते आहेत आणि पृथ्वीराज तानाजी पाटील हे गैरहजर राहिले. तर हा आपल्याला इतिहास सांगायचं कारण म्हणजे आता पुढच्या आठवड्यामध्ये सभापती निवडी ह्या जिल्हा परिषदेत होणार आहेत आणि या सभापती निवडीमध्ये सुद्धा अनेक ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक झाली, त्याच्यामध्ये साधारण 30 सदस्य महाविकास आघाडीचे होते आणि त्याच्याबरोबर 6 सदस्य राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार होते. पण ऐन वेळेला संजय काका पाटील यांचे 2 सदस्य हे महायुतीबरोबर गेले आणि त्यामुळं गोंधळ झाला. आता त्याच्यामध्ये आणखीन एक थेरी अशी येते की पृथ्वीराज देशमुखचे भाजपचे नेते आहेत ते सुहास बाबर आहेत आणि आमदार रोहित पाटील यांची एक गुप्त चर्चा झालेली होती आणि त्यासाठी शीतल बाबर हे जर जिल्हा परिषद अध्यक्षपदाला उभार असतील तर रोहित पाटील गट मदत करणार का अशी एक अप्रत्यक्ष चर्चा झालेली होती. आणि त्यावेळेला सुद्धा जर शीतल बाबर या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभारल्या असत्या तर शिवसेनेचे 2 सदस्य आता जे गैरहजर राहिले होते ते सुद्धा हजर राहिले असते, त्यामुळं सगळंच गणिताचं चित्र पलटून गेलं असतं. पण ऐन वेळेला संजय काका हे महायुतीच्या बाजूला आल्यामुळं रोहित पाटील यांनी अचानकपणे महायुतीसोबत जाण्यास नकार दिला आणि त्यामुळं मग भाजपच्या स्वप्नाली मिसाळ यांची उमेदवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निश्चित झाली आणि शीतल बाबर यांनी अर्ज माघार घेतला. आणि त्यामुळं मग पुन्हा जर स्वप्नाली मिसाळ या जर असतील तर मग शिवसेनेचे 2 सदस्य सुद्धा गैरहजर राहिले आणि सगळं चित्र पालटलं. तर आता सुद्धा या जिल्हा परिषद सभापती निवडी आता जाहीर होतील आणि पुढच्या आठवड्यात त्या निवडणुका आहेत. तर जे 4 सभापती निवडीसाठी निवडणूक होणार आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये, ती सुद्धा इंटरेस्टिंग आणि ट्विस्टनं भरलेली आहे. आता आपण जर पाहिलं तर अजित पवार गटाला सुद्धा 2 जागा सभापती पदासाठी पाहिजेत, काँग्रेसला सुद्धा 1 सभापती पद आणखीन एक पाहिजे आहे आणि त्यानंतर रोहित पाटील यांना सुद्धा सभापती पद पाहिजे आहे. या सगळ्या आणि बाकीच्या शिवसेनेच्या फुटीर नेत्यांना सुद्धा सभापती पद देण्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळं या सभापती निवडीत सुद्धा अनेक ट्विस्ट आणि टर्न येण्याची शक्यता आहे. अर्थात आपण जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये नेमकं सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया ही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासारखीच असते. म्हणजे ज्या वेळेला एक सभापती पद अर्ज भरतो, 4ही लोकांनी अर्ज भरल्यानंतर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात, अर्थ, शिक्षण, समाज कल्याण, महिला बाल कल्याण अशा प्रकारचे सभापती पद असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा एक हात वर करून निवडणूक असते आणि प्रत्येक सभापती पदासाठी वेगवेगळे हात वर करून मतदान होतं. त्यामुळं प्रत्येक सभापतीचे पदाच्या निवडणुकीत कसं मतदान होणार हा सुद्धा एक औत्सुक्याचा भाग राहणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर नावं अशी आहेत की आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे जरी जयंत पाटील गटाचे आणि विश्वजित कदमांच्या गटाचे असेल तर पुढच्या वेळेला अध्यक्षपद हे कदाचित शिवाजीराव नाईक यांच्या सुनबाई राजेश्वरी नाईक असतील किंवा उपाध्यक्षपद हे अमित पाटील जे आहेत खासदार विशाल पाटलांचे मावस भाऊ त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नेमकं पुढच्या अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदासाठी कोणा निवड होते त्याच्या निवड होते त्याच्यावर सभापती पदाची चर्चा होईल.
त्यामुळे नेमक्या त्या लोकांना वगळून मग त्याच्यामध्ये मग अजित पवार गटाला किती मिळणार, शिवसेनेला मिळणार का, आणि काँग्रेसला किती मिळणार आणि राष्ट्रवादी किती मिळणार याची चर्चा सुरू आहे. अर्थात त्याच्यामध्ये जवळजवळ एक तर नाव निश्चित आहे की जतमध्ये सावित्रीताई तमनगोंड रवे यांच्या नावाला जवळजवळ सर्व नेत्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे. त्यामुळं जतमध्ये विरोधकांचं काहीच अस्तित्व नाही आहे. तिथं पंचायत समिती पण नाही आहे, तिथं नगरपालिका पण नाही. त्यामुळं जत तालुक्याला एक सभापतीपद देण्याची शक्यता आहे. अर्थात त्यांना समाज कल्याण मिळेल का महिला बालकल्याण मिळेल अशी चर्चा सुरू आहे. शिक्षण समिती मिळेल याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते एक सभापतीपद निश्चित आहे. पण इतर 3 सभापती पदा मात्र फार चर्चा बैठका सुरू आहेत. त्याच्यामध्ये मग कदाचित इकडं काँग्रेसला मिळायची शक्यता कमी आहे, कारण काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळालं आणि मिरज पंचायत समिती सभापती मिळाले. त्यामुळे काँग्रेसला मिळायची शक्यता कमी आहे. जर द्यायचंच झालं तर अजितराव घोरपडे गटाला, किंवा मग इकडं जर नाईक यांना पुढच्या अध्यक्ष मिळणार असेल तर त्यांना असेल, किंवा मग त्यानंतर शिवसेनेचे नेते आहेत गटनेते जयदीप भोसले यांना आणि तिथले जे पृथ्वीराज तानाजी पाटील आहेत याच्यापैकी दोघांपैकी एकाला अशा प्रकारचं सभापती मिळू शकतं. त्यानंतर स्नेहल मोरे असतील इरडोलीच्या सदस्य, त्यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळं या सगळ्या सभापती सभापतींची नावं चर्चेत आहेत. त्यामुळं जर जयदीप भोसले किंवा पृथ्वीराज तानाजी पाटील उभारले तर कसं मतदान होणार, त्यानंतर अजित पवार गटाचे नेते उभारले तर कसं मतदान होणार, काँग्रेस उभारलं तर कसं मतदान होणार, या सगळ्या गोष्टीला आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि आता भाजप अतिशय सावध झालेलं आहे. त्यामुळे भाजपसुद्धा सभापती निवडीमध्ये काय खेळी करणार, कोण कोणाला भेटणार, काय करणार, या सगळ्या गोष्टी आहेत. शिवसेना फुटली तर सुहास बाबर काय निर्णय घेणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे नेमकं काय निर्णय घेणार, आणि जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील नेमकं कोणाला संधी देणार, आणि नेमकं काय फोडाफोडी होणार, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहाव्या लागतील. जर शिवसेनेचा सभापती झाला तर ते सत्तेत सहभागी होतील. त्यानंतर मग आणखी शिवसेनेचे किती सदस्य फुटतील हा प्रश्न आहे. जर उद्या राष्ट्रवादीच्या सदस्याला जर मिळालं तर मग हे संजय गांधीचे 2 सदस्य काय करणार याचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळे ट्विस्ट आणि टर्न अजून येणं बाकी आहे. त्यामुळं सभापती निवडीत सुद्धा आपल्याकडं एक फार मोठं रंजक चित्र पाहायला मिळेल.